नमस्कार. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. आपण अनेक गोष्टी आत्तापर्यंत बघत आलो. आपण बघितलं पाणपोईबद्दल. पाणपोईचा एक व्हिडिओ मी केला आहे, तोही तुम्ही बघितला असेल. मुक्या प्राण्यांची कैफियत तोही तुम्ही बघितला असेल. आज आपण बघतोय होळीबद्दलचा जो धडा आहे तो त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. हा होळीचा धडा सुलभ भारती इयत्ता 6वी यामधला आहे आणि हा धडा तुम्हाला होळीबद्दलचा अनेक गोष्टी सांगतो. हा प्रत्यक्षात धडा नाही आहे, तर ही एक छोटीशी कविता आहे. तर आपण 6वीतला सुलभ भारती मराठीमधला SSC बोर्डाच्या या पुस्तकातला हा धडा बघत आहोत. होळी आली होळी, होळी आली होळी असं या कवितेचं नाव आहे. कविता म्हणा. तर आपण आता हे वाचूया. होळी आली होळी, खावी पुरणाची पोळी, पुरणाची पोळी, झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. आता इथे आपण बघूया काय सांगितलंय कवीने. कवी कोण आहे? दिलीप पाटील. दिलीप पाटील काय म्हणतात, कवी काय म्हणतात? तर होळी आली होळी. होळी हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे, कारण ह्या होळीमध्ये आपण एकमेकांना रंग उडवतो, एकमेकांच्या चेष्टा असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं काय होतं, एकमेकांचे जे आनंदाचे किंवा प्रेमाचे संबंध असतात ते अधिक वाढतात, अधिक चांगले होतात. एकमेकांची चेष्टा केलं की, हास्य विनोद केला की, एकमेकांची गंमत केली की त्याच्यातून एकमेकांचे संबंध खूप चांगले होतात, मैत्रीचे संबंध होतात. तर इथे होळी आली होळी, होळी आली असं कवी सांगतो. खावी पुरणाची पोळी. सहसा होळीला आपण नैवेद्यासाठी, देवाच्या नैवेद्यासाठी किंवा होळीच्या नैवेद्यासाठी पुरणाची पोळी केली जाते. आणि ही पुरणाची पोळी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. तर हरभऱ्याची जी डाळ असते ती डाळ त्याच्यामध्ये गूळ घालून त्याची अशी पोळी बनवली जाते. खूप सुंदर असते ती पोळी, अगदी खावीसारखी वाटते. त्याच्याबरोबर तूप घेतलं जातं, दूध घेतलं जातं आणि ही पोळी पुरणाची पोळी म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. खावी पुरणाची पोळी. कवीला होळीचं आकर्षण कशासाठी वाटतंय बघा. पुरणाची पोळी आज आपल्याला खायला मिळणार याचं त्याला एक खूप गंमत वाटते, आनंद वाटतो. झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. झाडे आणि फांद्या तोडायच्या नाहीत. वास्तविक काय झालेलं असतं, हिवाळा नुकताच संपलेला असतो, उन्हाळा सुरू झालेला असतो आणि हिवाळ्यामध्ये काही फांद्या वाळतात. कशासाठी वाळतात? तर त्यातली जी काही पानं उगवण्याची, पानं त्यातनं वाढण्याची जी त्या फांद्यांची जी शक्ती असते ती संपलेली असते. अशा वेळेला त्या फांद्या काढल्या जातात आणि प्रत्यक्षात जे चांगली झाडं आहेत, ज्या चांगल्या फांद्या आहेत त्या मात्र तोडायच्या नाहीत बरं का. कवी सांगतो आपल्याला, तर झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. आता खड्ड्यात का टाकायचा हा केर कचरा? केर कचरा ही जी फांद्या, पानं ही सगळी खड्ड्यात जर टाकली आणि तशीच ती काही दिवस ठेवली तर त्याच्यातून उत्तम खत तयार होतं आणि हे खत झाडांना अतिशय चांगलं असतं. झाडं त्यातून अतिशय छान वाढतात, पानं फुलं फळं त्यातून अतिशय चांगली येतात. हे इथे कवीला सांगायचं आहे, हे लक्षात घ्या. तर पुढे काय बरं, केर कचरा खड्ड्यात टाका. केर कचरा कुठे टाकायला सांगतो कवी? तर खड्ड्यात टाकायला सांगतो. आणि काय करू नका असं सांगतो? तर झाडे फांद्या तोडायच्या नाहीत आणि तिथे त्यांना पुरणाची ह्या होळीसाठी काय खायचं किंवा काय गोड पदार्थ केला जातो असं तुम्हाला विचारू शकतात. तर ती पुरणाची पोळी आहे, आत्ताच आपण वाचलं. पुढे बघू. होळी आली होळी, भरा सद्गुणांची झोळी. आता झोळी म्हणजे काय? झोळी म्हणजे एक मोठी पिशवी असते आणि ती पिशवी खांद्याला टाकून, खांद्याला लावून आपण
कुठेही इकडे तिकडे जाऊ शकतो. काही आपल्याला आपण काही विकत घेतलं, काही ठेवायचं झालं, एखादी बाटली ठेवायची झाली पाण्याची, तर त्या पिशवीमध्ये ठेवता येतं. त्याला झोळी असा शब्द आहे. झोळी हा विशेष करून मराठीच शब्द आहे. पण पिशवी असा शब्द वापरतो, पण झोळी हा शब्द इथे मुद्दाम वापरलाय, कारण असं खांद्याला लावून ही झोळी घेऊन लोक इकडे तिकडे जातात. अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी. आता मोळी हा शब्द काय आहे? मोळी, होळीसाठी आपल्याला हा शब्द कळला, पण मोळी काय आहे? मोळी कसं असतं? लाकडे एकावर एक अशी ठेवतात आणि ते दोरीनं बांधतात, त्याला मोळी म्हटलं जातं. तर ही झाड छोट्या प्रकारची असते किंवा मोळी मोठी पण असू शकते. तर ही बांधली जाते कुठल्या तरी दोरीने, किंवा वेलीची जी वेल असते ना, काही वेली घट्ट असतात खूप, तर त्या वेलीने सुद्धा अशी मोळी बांधली जाते, तर त्याला मोळी म्हणतात. फांद्या किंवा वाळलेल्या काटक्या असतात, त्या एकत्र बांधून त्यांचं दोरीनं किंवा घट्ट वेलीनं ते बांधलं जातं. अनिष्ट रूढी, पण ही मोळी कशाची आहे? कवी कशाची मोळी बांधतो इथे बघा बरं. मोळी अनिष्ट रूढी. अनिष्ट म्हणजे इष्ट आणि अनिष्ट हे विरुद्धार्थी शब्द आहेत. इष्ट म्हणजे योग्य आणि अनिष्ट म्हणजे अयोग्य. आता इथे योग्य आणि अयोग्य असे सुद्धा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सापडले. तर इथे कसे आहे? इष्ट म्हणजे चांगलं किंवा योग्य, आणि अनिष्ट म्हणजे अयोग्य. प्रथा म्हणजे ट्रॅडिशन्स, ज्या चुकीच्या रूढी आहेत आणि चुकीच्या प्रथा आहेत, त्यांची होळीसाठी मोळी बांधायची कवीला, आणि हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करायच्या आहेत. ह्या नको आहेत समाजामध्ये. ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या समाजामध्ये टाकून दिल्या गेल्या पाहिजेत आणि समाज हा चांगला झाला पाहिजे. समाज योग्य मार्गावर गेला पाहिजे अशी कवीची इच्छा आहे. आता पुढे बघूया. होळी आली होळी, ठेवू पर्यावरणाचे भान, नका तोडू वृक्षराजी, घ्यावी आज अशी आण. आता इथे आण असा शब्द वापरला आहे. आण म्हणजे प्रॉमिस. तुम्ही प्रॉमिसला आण असा शब्द योग्य प्रकारानं वापरू शकता. तर इथे काय आहे? होळी आली होळी. कवीला आनंदही झालाय, पण त्यामध्ये जी वाईट प्रथा आहे तीही त्याला नको आहे. जेव्हा तो म्हणतो ना होळी आली होळी, हे त्याला आनंद होतो म्हणून म्हणतो, दुःखानं कधी म्हणत नाही आहे तो. आली होळी आली असं नाही आहे, आली होळी आली. तर इथे बघू, ठेवू पर्यावरणाचं भान. होळी आली आहे, तो आनंदाचा जरी सण असला तरी आपण पर्यावरणाचं भान ठेवलं पाहिजे. वी शुड कॉन्शियस अबाउट द पर्यावरण. पर्यावरण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. हा शब्द पर्यावरण म्हणजे जाळणे. जाळणे हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे. ती जी हवा असते, ती जी घाण असते, ती जी धूर असतो, तो सगळ्याच प्रकारचा धूर चांगला असतो असं नाही. अनेक प्रकारचा धूर हा वाईट असतो. प्लास्टिक जाळलं की धूर अतिशय वाईट येतो. प्लास्टिक जाळणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि त्यातनं येणारा जो धूर आहे ना तो अतिशय अयोग्य आहे. प्लास्टिक जाळतात, टायरी जाळतात, टायरीमधनं येणारा जो धूर असतो तोही अतिशय वाईट आहे. तर या ठिकाणी पर्यावरणाचं भान ठेवलं गेलं पाहिजे. पर्यावरण वाईट होता कामा नये, आपली हवा वाईट होता कामा नये. नका तोडू वृक्षराजी, घ्यावी अशी आज आण. काय आहे? वृक्षराजी तोडायची नाही, वृक्ष तोडायचे नाही, झाडं, चांगली झाडं तोडायची नाहीत, उलट वाढवली पाहिजेत. आपण इतकी झाडं कमी झाली आहेत की ती वाढली गेली पाहिजेत. आपण वेगळी झाडं लावून त्याची निगा राखली पाहिजे, त्यांना मोठं केलं पाहिजे. ही आज काळाची गरज आहे, हे लक्षात घ्या. घ्यावी आज अशी आण. प्रॉमिस घेतलं पाहिजे. आज तुम्ही हे प्रॉमिस घ्या. कुठलं प्रॉमिस आहे हे? नका तोडू वृक्षराजी, वृक्ष तोडायचे नाहीत अशी आज आपण प्रॉमिस केलं पाहिजे की आजपासून मी झाडं तोडणार नाही, उलट झाडं लावीन.
हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि याचं प्रॉमिस आपण पाळलं पाहिजे. आता पुढे बघू. होळी आली होळी, पळून गेली दूर थंडी. काय होतं? थंडी नंतर होळी येते. उन्हाळा जेव्हा सुरू होतो ना, साधारण उन्हाळा थोडासा पुढे गेला की होळी येते. कारण हा फाल्गुन महिना असतो. कुठला असतो? फाल्गुन महिना. तुम्ही मराठी महिने कदाचित बघितले असतील. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हा शेवटचा जो फाल्गुन महिना आहे ना, चैत्राच्या आधी येणारा, तो फाल्गुन महिना येतो. उत्तर हिंदुस्थानामध्ये फागुन म्हणतात आणि त्यावेळेला फागुनमध्ये ते लोक उत्तर हिंदुस्थानामध्ये रंग खेळतात. फागुन आया रे फागुन आया अशी गाणी पण म्हणतात. तर इथे जेव्हा थंडी संपते त्यावेळेला हा फाल्गुन महिना असतो आणि हा फाल्गुन महिना, होळी फाल्गुन महिन्यामध्ये येते. पळून गेली दूर थंडी. थंडीनं कुडकुडणं आता संपलं. आता आपण थोडंसं गरम व्हायला लागलंय. त्या गरमीमध्ये आपण पाण्याने खेळूया अशी सुद्धा या ठिकाणी कवीला म्हणायची इच्छा दिसते. ऊन आता लागलंय वाढू. आता ऊन वाढायला लागलंय. काढा कपाटातून बंडी. आता बंडी हा एक शर्टचा प्रकार आहे बरं का. शर्ट असतो, अशा तलम कपड्याचा शर्ट असतो तो, आणि तो जर घातला तर आपल्याला उकडत नाही. त्याला बंडी म्हणतात. हा बंडीच्या प्रकार दोन असतात. एक हाताची, इतक्या हाताची असते आणि एक विदाऊट स्लीव्ज अशी पण असते बंडी. तर ही बंडी घातली की थंडी नाही वाजत, थंडीही वाजत नाही आणि वॉर्म वाटतं, फक्त वॉर्म वाटतं, तिथे उकडत पण नाही, अशी ही बंडी असते. बंडी हा कपड्याचा एक प्रकार आहे. बंडी हा कपड्याचा एक प्रकार, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काढा कपाटातून बंडी. मागच्या वर्षी ठेवलेली असते. थंडीमध्ये घालून काय उपयोग नाही म्हणून ती कपाटात ठेवून टाकलेली असते. कपाटातनं आता काढा बंड्या आणि घाला, कारण आता उन्हाळा सुरू झाला. पुढे बघा. होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील, असा हा होळीचा सण आहे जिथे आपण पुरणपोळी खातो. पण एक मात्र करा बरं का. कवी काय सांगतो? एक मात्र करा, प्रॉमिस करा की झाडं तोडणार नाही. आण घ्या. म्हणजे तुम्ही, आण म्हणजे शपथ, शपथ घ्या. तुम्ही प्रॉमिस करा की मी झाडं तोडणार नाही. ही होळीची प्रॉमिस तुम्ही केलं पाहिजे, ही शपथ तुम्ही घेतली पाहिजे असं त्याला वाटतं. होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेल, असा हा सण जो कोणी साजरा करेल, निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरेल. आता हा निसर्ग राजा कोण आहे? तर पर्यावरण आपण जेव्हा पाळतो, पर्यावरणाचे नियम पाळतो, त्यावेळेला निसर्ग भरपूर काय होतो, एकदम असा फुलतो. निसर्ग खूप छान दिसतो आणि अशा वेळेला तो आपल्याकडे येऊन पाणी भरेल. आता पाणी भरेल, प्रत्यक्षतः इथे पाणी भरायचं नाही आहे, हा एक वाक्प्रचार आहे. पाणी भरणे याचा अर्थ तुम्हाला आनंदित करेल असा त्याचा अर्थ होतो. पाणी भरेल म्हणजे मदत करेल असाही त्याचा अर्थ होतो. मदत करणे हा पाणी भरणे याचा अर्थ होऊ शकतो. तर तुम्ही हा पर्यावरण काय मदत करणार तुम्हाला? तर काय आहे त्याच्यामध्ये? पर्यावरण आपण सांभाळलं, झाडं झुडपं जर वाढवली तर त्यातून पाऊस चांगला पडतो, हवा गरम नाही होत. जितकी झाडं जास्त असतील तितकं गरम कमी होतं. त्यामुळं झाडं जिथं जास्त असतात तिथं थंडावा असतो. तर या ठिकाणी आपल्याला पर्यावरण काय मदत करणार आहे? निसर्ग राजा काय मदत करणार आहे? तर आपली हवा स्वच्छ ठेवणं, पाऊस चांगला येणं, ही मदत आपल्याला निसर्ग राजा करणार आहे. आणि हा निसर्ग राजा आपल्याला जर मदत करायला पाहिजे असेल तर आपण झाडं वाढवली पाहिजेत. तर ह्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तर तुम्ही वर्षभर म्हणा किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बिया गोळा करा. बिया तुम्ही साठवून ठेवा आणि ज्या ठिकाणी तुम्ही बाहेर जाल त्या ठिकाणी तुम्हाला या बिया त्या ठिकाणी उधळता येतील. तुम्ही नुसतं उधळलं तरीसुद्धा तिथं झाडं अनेक येऊ शकतात.
कारण पुढे पावसाळा येतो आणि त्या पावसाळ्यामध्ये ते बी रुजतं आणि त्या ठिकाणी रुजून झाडं येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला असंही करता येईल की छोट्या छोट्या काय बरं तुम्ही छोट्या भांड्यामध्ये म्हणा किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दुधाच्या पिशव्या असतात किंवा छोट्या पिशव्या असतात, त्याच्यात थोडंसं माती भरून त्याच्यामध्ये बी टाकलं जर तुम्ही आणि ते तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही ते झाड जर दिलं तर तिथे झाडं वाढू शकतात. हे तुम्हाला करता येईल. तर इथं काय होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि निसर्ग राजा एकदम प्रफुल्लित होईल, एकदम हॅपी होईल. आणि हा निसर्ग राजा जेव्हा हॅपी असतो त्यावेळेला तो आपल्याला खूप मदत करतो आणि खूप मदत करतो. यासाठी कवीनं पाणी भरणे असा वाक्प्रचार इथे वापरलेला आहे. तर ह्या ठिकाणी काय आपल्याला सांगायचं आहे कवीला, तर झाडं तोडू नका आणि झाडं वाढवा, झाडं न तोडण्याची तुम्ही शपथ घ्या. आणि त्या ठिकाणी होळी आहे, होळी आनंदानं साजरी करा आणि हा आनंद तुम्ही झाडं लावून सुद्धा करू शकता असं कवीला वाटतं. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तर आजचा धडा तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.